त्या संघानं या स्पर्धेमधलं विजेतेपद खास करून या स्पर्धेचं जे टायटल आहे, जे विजेतेपद आहे, ते ट्रॉफीज कोणाजवळ आहेत? रुद्र 11 अर्थात सँडी स्पोर्ट्सचा तो संघ होता जो अगोदर 2021ला विजेता संघ ठरला. नारंगीचा संघ 2019चा जो विजेता होता या स्पर्धेत तोही खेळताना दिसणार आहेत. बागदरे बॉयज नेहमीच या मैदानावरती खेळताना त्या संघाला आपण पाहिलंय. भाताने टीम एक प्रतिनिधी आपण पाठवा, एक्स्ट्रा खेळाडू भाताने संघ. तर पुढचा मॅच होतोय जगदंबा 11 आणि त्यांच्या समोर असेल शिवान स्पोर्ट्स. आणि मॅचच्या दिशेने जाऊया आपण. पहिला चेंडूला स्कूप करायचा होता, चेंडूला पहिल्या रिझन मध्ये चेंडू चाललाय सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री रिझन मध्ये पहिल्या चेंडूवरती ठोकलाय चौकार. डीजे आमचा थोडासा डिनर लंच करतोय सध्याच्या घडीला. लंच आणि डिनर मधला टाइम आहे ना, त्याच्यामध्ये आमचा डीजे जेवण करतोय. पहिल्या चेंडूवरती अजितेंच्या बॅटमधनं आज चौकार आलाय. सामना नंबर 9 आहे. 9वा सामना सुरू आहे सकाळपासून आणि 9व्या सामन्यामध्ये भाताने संघ जो प्रथम फलंदाजी बॅटिंग करतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, बराच बाहेरचा चेंडू. पंच वळतात, पंचाकडनं इशारा झालाय, व्हाईट बॉलचा इशारा होत आहे. लांबून खेळलं, थोडंसं दूर खेळलं पण रीच नाही झालं. इतका लांबवरती हा चेंडू हाताळला गेला होता. स्वेर असा चेंडू एक धाव अवंतच्या स्वरूपात जोडली जाईल. धावफलकावरती धावा झाले, धावफलकावरती 5. आता प्रत्येक प्रेक्षकांना उत्सुकता आहे अजून किती मॅचेस पहिल्या फेरीच्या बाकी आहेत, नक्कीच माहिती येईल आपल्यापर्यंत. दिशा देण्याचा प्रयत्न होता, तिथून गॅप नाही शोधू शॉर्ट थर्डमॅन आणि जे गली क्षेत्र आहे म्हणजे पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅनचं जे क्षेत्र आहे त्याच्या मधला गॅप शोधायचा होता जितेनला, पण लवकर खेळले. ज्या पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न तिथून झाला होता. आता डावखुरा फलंदाज रितेश स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. धावा झाल्या धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करताना इथून वडळीचा संघ 6. आजच्या दिवसातील हा 9वा सामना आहे आणि 9व्या सामन्याचा हा पहिले इनिंग्सचा खेळ आपण मैदानावरती चला. जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण थोडंसं घाई करायची आहे, जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. कारण 3 षटकांच्या सामन्यामध्ये जसं काल आम्ही म्हटलं होतं तुम्हाला 12-13 मिनिटाचा अवधी असायला हवा. त्या 12-13 मिनिटाच्या अवधीमध्ये आपले 3 षटकं ही पूर्ण व्हायला हवी. ऑफस्टमच्या बाहेरचा बराच बाहेरचा. पंच पुन्हा एकदा वळतात, पंचाकडनं इशारा झालाय, व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धाव्याने धावफलका पुढे चाललाय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ज्यावेळेला येते किंवा डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज ज्यावेळेला येतो त्यावेळेला टप्पा राखणं किंवा दिशेवरती नियंत्रण ठेवणं गोलंदाजाला थोडंसं कठीण बसतं बनतं आणि तेच चित्र या मैदानावरती आपण पाहतोय. पहिला उजव्या यष्टीसाठी थोडंसं बाहेर हाताळला होता. टप्प्याचा चेंडू होता, कानाजवळनं निघून गेला. हुक करायचा प्रयत्न होता रितेशचा, पण आतही येणार होता चेंडू. थोडासा स्विंग जसा होतो ना तसा लेट स्विंग झाला, थोडासा उशिरा आत आला आणि त्या आत आल्यामुळे चेंडू वरती शेवटपर्यंत फटका खेळण्याचा प्रयत्न जर केला पण बॉडी थोडीशी बाजूला करावी लागली रितेशना.
आणि दुपारच्या जेवणानंतर डीजे मयूर सुद्धा आमचे रेडी झालेत. ऑफसाईडच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय, चांगला फटका, पण स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक अशी चेंडू फेक, थ्रो चांगला आहे, कव्हरला क्षेत्ररक्षक होता. आता डीजे मयूर सुद्धा रेडी झालेले आहेत. दुपारच्या सत्रानंतर धावा झाल्या त्या फलकावरती. 8-4 चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता, बहुधा बॅटची इनसाइड एज प्ले डाऊन होता, पण पायावरती चेंडू आदळला, बॅटला लागला, पायावरती चेंडू आदळला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली. जितेननं 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. 5 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावा आहेत फलकावरती 9. पुढचा सामना असणार आहे जगदंब 11 आणि शिवान स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान पुढचा सामना असणार आहे. शिवान स्पोर्ट्स आणि जगदंब 11 यानंतरचा होणारा सामना या दोन संघादरम्यान खेळला जाईल. शिवान स्पोर्ट्स म्हटलं की प्रथमेश ठाकरे नक्कीच ज्या खेळाडूंना गेल्या 2-3 वर्षामध्ये या मैदानावरचा खेळ जो आपला दाखवलेला, आज जर बघितला पण तर नॅशनल लेवलला नाही, जवळपास आंतरराष्ट्रीय पातळीवरती ते नाव गाजतंय. मागच्याच महिन्यामध्ये एक स्पर्धा जी इंटरनॅशनल पार पडली होती, तिथे सुद्धा प्रथमेश ठाकरे यांना पाहिलं होतं खेळताना. तर तिथून प्रवास वाऱ्याट भोयंडी गावचा सुपुत्र, तिथून सुरू झालेला प्रवास वसई विरार, पालघर असतील, भिवंडी असेल, गाजवलेली सर्व मैदानं मुंबई परिसरामध्ये त्याने खेळ आणि त्याचा परिणाम किंवा त्याचा फायदाही त्याला झाला आहे. आणि आज ते नाव जर बघितलं तर आज भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये म्हणजे भारताच्या ऑल इंडिया लेवलच्या ज्या टेनिस क्रिकेटमध्ये गाजतं आहे, तिथून इंटरनॅशनल लेवलवरती सुद्धा ते नाव गाजतं आहे. आणि तो खेळाडू ज्या संघातनं खेळण्यासाठी या मैदानावरती नेहमीच यायचा, शिवान स्पोर्ट्सचा संघ, तो पुढे खेळताना आता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावा आहेत फलकावरती 9. गोलंदाज सज्ज होतोय नितेश. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जास्त वेळ जातोय. भारतीय टीम थोडंसं काळजी घ्या, कारण एक सूचना मंडळाकडनं आपल्याला आलेली आहे की वेळ जास्त वाया जातोय, तर वेळ जास्त वाया जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. स्ट्रायकर एंडला जितेश. वडराई वर्सेस भाताणे असा सुरू असलेला आजच्या दिवसातला 9वा सामना. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला खेळलाय, लॉंग चेस फॉर द फिल्डर, चेंडू चाललाय 1 2 3 अँड 4. चौकार जितेनच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती चौकार. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. आता स्कूप केलाय, पहिल्या कव्हरच्या दिशेने एक चांगला फटका खेळला होता. आता फुलरलँड डिलिव्हरी स्कूप करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या मधोमध नाही आला. टॉप द बॅट म्हणूया त्याला चेंडू लागला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये फील्ड केलं गेलं या चेंडूला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. बऱ्याच मॅचमध्ये आपण पाहिलं इम्प्रोव्हायझेशनचे फटके खेळण्याचा प्रयत्न तिथून होतोय आणि तसाच प्रयत्न जितेनने केला होता. तो प्रयत्न सक्सेस नाही ठरला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. क्षेत्राची रचना जर बघितलं, 3 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला, शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट कव्हरला क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेगला. समोरच्या दिशेने चेंडू खेळा, हवेत खेळा, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल आणि ते परतावा लागतंय नितेशला. पहिलं यश लाभले नितेशला आणि पहिला विकेट गमावलाय वडराई टीमनं. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती फलंदाजासाठी सज्ज झाल्यात उदेश.
उदेश सायकर यांना पहिलं यश संपादित केले ते नितेशनं पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर जाणारा चेंडू पंचांकडनं इशारा येतोय व्हाईट बॉलचा इशारा केला गेला. यानंतर जे दोन संघ खेळणार बी रेडी राहायचं शिवान स्पोर्ट्स आणि जगदंब 11. चांगला फटका कव्हरच्या दिशेने ऑफिस ड्राईव्ह केले चेंडूला बाउंड्री लाईन जवळ थोडस वेळ घेतला चेंडूपर्यंत नाही आले फिल्डिंग करताना चेंडू त्यांच्यापर्यंत येऊन द्यायचा वेळ थोडा त्यांनी घेतला. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करते फलंदाज. या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 17 एक गडी बाद 17 धावा. वडराई टीम जी प्रथम फलंदाजी करते भाताणे टीमच्या स्वीप केला होता. थोडासा ब्लाइंडचा स्ट्रोक ज्याला म्हणताय तसा स्वीप करण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता. 2 धावा देखील जलद गतीनं रनिंग बिटवीन द विकेट जितेन आणि दुसऱ्या बाजूला उदेश जे आता फ्रेश लेग आहेत आताच फलंदाजीला आलेले आहेत आणि एका धावेचं रूपांतर 1 धावेचं रूपांतर 2 धाव्यामध्ये करण्यामध्ये यशस्वी होताना मागच्या 2 चेंडूवरती आपण त्यांना पाहिलं आहे आणि 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचला. 19-19 आउटसाइड एज बाहेरील कडा चेंडू गली रिझनमध्ये फील्ड केला गेला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा धावफलकावरती 20-20 10च्या सरासरीने धावा भरल्या त्या 2 षटकामध्ये 20 धावा. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर येऊया शेवटच्या 6 चेंडूच्या खेळामध्ये. शेवटचं षटक हाताळण्यासाठी हितेश पटका खेळायचा होता तिथून ऑन साईडला पण दूर वरून ऑफ साईडच्या बराच बाहेरनं ड्रॅग करून खेचून थोडासा इथून फटका खेळायचा होता. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर फलंदाज उदेशनं 1 धाव या चेंडूवरती पूर्ण धावा झाल्या धावफलकावरती 21. मागचा मॅच 48 रंगला होता. जितेनचा फटका मिड विकेटला फील्ड केला गेला. 1च धाव या चेंडूवरती पूर्ण. मागच्या 8 चेंडूचा जर खेळ बघितला तर या 8 चेंडूवरती मोठा फटका नाहीये. 7व्या चेंडूवरती चौकार आला होता त्यानंतर सिंगल डबल वाईड या स्वरूपात धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. एकही मोठा फटका नव्हता. आता मिड विकेटच्या डोक्यावर ठोकलाय उदेशनं. उद्देश सिद्ध करताना षटकार. मशीन षटकार ठोकलाय उदेश. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 28-28. 3 चेंडूचा खेळ इथे आता शिल्लक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर 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 बराच बाहेर पंचाकडनं इशारा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं झालाय. जितेन आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर उद्देश ही जोडी मैदानावरती आहे. एक पार्टनरशिप बिल्ड होते. 1 विकेटचं गमावल्यानंतर थोडंसं भागीदारी रचण्याचा प्रयत्न दोन्हीने केला. भाताने टीमसाठी आता पुढे सरसावून चेंडू खेळ हवेत आहे. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या 2 क्षेत्ररक्षक आले. कॉलिंग नव्हतं 2 क्षेत्ररक्षक आले होते. सामंजस्य नव्हतं की कोणाचा तो झेल आहे कोण तो झेल टिपणार आहे आणि कोण कॉलिंग करणार आहे. माइंडचं कॉलिंग कोण करणार आहे की हा झेल माझा आहे त्या झेल मी टिपणार आहे. हा कॉलिंग नव्हतं आणि हा झेल सुटला लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडनं. 1 धाव या चेंडूवरती.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, चांगला फटका, ड्राईव्ह केला चेंडूला, स्क्वेअर ड्राईव्ह ज्याला म्हणतात असा फटका चेंडू खेळतो, चेंडू चाललाय सरला बॉर्ड लाईनच्या बाहेर, चौकार. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 34-34 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 34 आणि या एका वाईड न 35. वडराई टीम पालघरचा संघ खेळतोय, त्यांच्या समोर आहे भातानेचा संघ. या दोन संघादरम्यान सुरू असलेला सामना शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजून एक मोठा फटका, पहिला उद्देश आता जीतेन, आग दोनों तरफ बराबर लगी है, सिक्सर. पण मागचा मॅच 48 आपण पाहिलाय आणि त्या 48 धावांचा पाठलाग कसा केला जात होता ते आपण पाहिलंय. त्या 42 पाठलाग होणार, त्याला क्षेत्ररक्षण करण्यासाठी लगेच उतरायचं आहे. नाणेफेकीचा कॉल यानंतरचा होणारा सामना शिवान स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला जगदंब 11. शिवान स्पोर्ट्स बरेचसे मंडणगडचे खेळाडू त्या संघामध्ये खेळणार आहे. शिवान स्पोर्ट्सच्या संघामध्ये ते मंडणगडचे खेळाडूचा समावेश असलेला तो शिवान स्पोर्ट्सचा संघ आणि दुसऱ्या बाजूला जगदंब 11. चला वडराई टीम लगेच आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. जास्त वेळ न घेता आपण लगेच मैदानाच्या दिशेने उतरा. 42 धावांचा पाठलाग करायचा भाताण्याच्या टीमला. बघूया तो भाताण्याचा प्रवास, भाताणे टीम त्याचा पाठलाग रन चेस करण्यासाठी काय अप्रोच मैदानावरती उतरतोय ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा येऊया. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची आणि पाटील परिवार पुरस्कृत ही स्पर्धा. डीजे सलामीची जोडी मैदानावरती आले. भाताणे टीम आपला प्रतिनिधी आपण पाठवायचा आहे जो खेळाडून आपल्या नावानिशी ओळखेल असा. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी वडळी टीम कडनं पहिले षटक हाताळण्यासाठी अजय वैती येतोय. गोलंदाजीसाठी डोळी गावचा खेळाडू आज आपण बघतो वडळीच्या टीम मधनं खेळत असताना. आणि सलामीची जोडी मैदानावर दिसत आहे. भाताणे टीम आपला प्रतिनिधी पहिला फुल टॉस चेंडू खेळला. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. एक धावे चेंडूवरती पूर्ण केले होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे.
42 विन, 42 धावांचा पाठलाग. गेल्या मॅच आपण पाहिलाय जवळपास 48 धावांचा पाठलाग जो चाललेला होता आणि तो 48 धावांचा पाठलाग मागच्या मॅच मध्ये पाहिला. ते बघता हाही सामना दूर नाहीये. त्या पद्धतीने जर भाताने टीमने बॅटिंग केली प्रति षटकामागे जवळपास 14ची सरासरी राखायची आहे. टप्प्याचा चेंडू शॉट पाडलेला टिपला जाईल. अजयला लाभलं यश आणि परतावा लागतंय. पहिला विकेट्स गमावलाय तो भाताने टीमनं. सज्ज झाले तर आकाश. दोन्ही आकाश मैदानावरती आहेत आणि अजय नावाचा खेळाडू जो आहे तो गोलंदाजी म्हणजे ए नावाने स्टार्ट होणारे 3 खेळाडू आहेत. आकाश, अजय. आता अटॅक तिघांनाही करायचा आहे. अटॅकिंग गोलंदाजी अजयही करणार, त्याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न आकाशही करणार. कोण सक्सेस ठरणार? रॉन साइडला चेंडू खेळला. फाईन लेग रिदममध्ये चेंडू चाललाय. पाठलाग होतोय. जबरदस्त स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक येईल. 2 धावा चेंडूवरती पूर्ण करतोय आकाश. 42 धावांचा पाठलाग करायचा. मग किमान जी 14 धावांची सरासरी तुम्हाला राखायची आहे किंवा 14 धावांच्या आस्किंग रन रेटने जो प्रवास करायचा आहे ते पाहता पहिलं षटक 15, 16, 17, 18 धावांचं जर आलं तर उर्वरित 2 षटकामध्ये त्याची मदतच होणार आहे. आणि अजय काय प्रयत्न करणार? पहिले षटक 6 ते 7 धावांचं किंवा 8 धावांचं. मोठा फटका, स्लॉग शॉट, जबरदस्त आवाजही जोरात आलाय. रिझल्टही सेम आहे. चेंडू गेला लोकांच्या डोक्यावरनं. षटकार. ए फॉर अजय, ए फॉर आकाश, ए फॉर अटॅक करतोय तिथून आकाश. आकाशने चेंडू आकाश शहीदही फेकला, लांबही फेकला, दूरही फेकला आणि चेंडूने दाखवून दिलं की आम्ही 42 धावांच्या पाठलागासाठी रेडी आहोत. 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही तयार आहोत. 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे ती घेऊन आम्ही मैदानावरती आलात. आता एनर्जी दाखवण्याची वेळ अजयकडे आली. अजय दाखवणार. रोखण्यासाठी मी तयार आहे. तुम्ही अटॅक करण्यासाठी तयार आहेत. आम्ही डिफेन्स करण्यासाठी तयार आहोत. आम्ही त्या धावांचं सुरक्षित जे आहे ना संरक्षण करण्याचा प्रयत्न करणार. त्या धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करणार. मग ही जुगलबंदी आहे. बॅट अँड बॉल मधली जुगलबंदी, चेंडू आणि बॅट मधली ही जुगलबंदी सध्याच्या घडीला मैदानावरती रंगतंय. अजय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. जुगलबंदी आहे. चेंडू बरंच वर गेलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. अजयने बॅटल जिंकलंय आणि आकाशला परतावा लागतंय पेव्हिलियनच्या दिशेनं. दुसरा विकेट गमावलाय टीम बातानेनं. संपल्या पहिल्या षटकामध्ये आपण एक षटकार पाहिला, 2 विकेट पाहिले, 10 धावाही पाहिल्यात. एक थोडस मिश्र षटक म्हणूया ज्याच्यामध्ये धावा आल्यात, विकेटही गेल्यात. नवीन फलंदाज रितेश, आता आशिष आलाय, आकाश स्ट्रायकर एंडलाय आणि रितेश जो गोलंदाजीसाठी आलाय. 12 चेंडू आणि इथून 32 धावांचं लक्ष्य समोर आहे. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. भाताने वर्सेस वडराई असा सामना मैदानावरती चालू. कट करायचं तर चेंडूला पण गॅप नाही शोधू शकलं. गली रिजन मध्ये फीड केले, फीड
लावले गेले होते आणि बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आखण्यामध्ये यशस्वी ठरलाय तर रितेश. रितेश तयार आहे. रितेश तयार आहे. कदाचित बॅटिंग मध्ये थोडस तितका जवळ नाही दाखवू शकले पण आता रितेश नाव आहे. आर फॉर रितेश आणि रितेशला म्हणजे आरचा रितेश आहे. रिवॉर्डचा पण आर असतो तसं त्याला रिवॉर्ड बक्षीसही मिळणार तर चांगली गोलंदाजी तर त्याने इथे हाताळली. गोलवर टप्प्याचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्राउंड चेंडू चालला मिड विकेटच्या रिजन मध्ये वेगानं चेंडूवरती तिथून आले होते ते उद्देश आणि उद्देशनं चांगला थ्रो करून इथे बाद केलेला आहे. परतावं लागतंय ते आकाशला. आकाश परतला धावाच्या स्वरूपात मध्ये दुसरा विकेट गमावलाय भाताना टीमनं. नवीन फलंदाज विशाल. धावा आहे धावफलकावरती 11. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू दुरून खेळलं लांबून खेळलं थोडंसं आणि चेंडूही त्यांना थोडंसं बाहेरच्या दिशेनं कब करून जाताना हा पाहिला. चांगली गोलंदाजी अजयनं स्टार्ट केला. मॅचला 10 धावा दिल्या पण रितेशनं मिडल ऑफ द ओव्हर येऊन 4 चेंडूवरती आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केलेली आहे रितेशनं. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येलाय. झेल सुटलाय. झेल सुटलाय. झेल सुटलाय. धावाची संधीही सुटले. विशाल अक्षरशः अर्ध्या विकेटवरती येऊन थांबले होते की आता इथे धावात होणार आणि इथे संधी होती ती धावाची कारण लवकर रिॲक्ट केलं रितेशनं. चेंडू हातामध्ये कलेक्ट करण्याच्या अगोदरच त्या कारणासह 2 धावाही पूर्ण झाल्या. अख्खो टप्प्याचा चेंडू होता. पोलचा फटका चुकलाय. चांगलं षटक हाताला. या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या. इथून 1 विकेट्स प्राप्त केलेला होता तो रितेशनं. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 13-13. आता 6 चेंडूचा खेळ उरलाय आणि 6 चेंडू मध्ये करायच्या त्या 29 धावा. एक ब्रेक घेऊया. पुढचा मॅच 2 संघादरम्यान असणार आहे. शिवम स्पोर्ट्स आणि जगदंब 11 या संघादरम्यानचा होणारा पुढचा सामना. एकोणतीस धावांची आवश्यकता. जितेन शेवटचा षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. लेग बायचा इशारा. शरीरावरती चेंडू आढळलाय. लेग बायच्या या एका धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 14-14 वरती. 28 धावा जुनी करायची आहेत. त्या 5 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला. 1 षटकार जो आला होता त्याच्यानंतर धावा नाही आहेत. रेग्युलर इंटरमध्ये विकेट्स आहेत. इथे झेल सुटलाय. उद्देशातून अजय निसटलाय. उद्देश वेगाने चेंडूवरती आले होते आणि ते वेगाने येत असताना चेंडू त्यांच्या दिशेने वेगाने आला आणि झेल टिपण्यामध्ये उद्देश इथे कमी पडले तर झेल इथे सुटला जातोय. 1 धाव मिळाले पण या एका धावेने जास्त काही फरक पडणार नाहीये टीम वडराईच्या टीमला.
कारण आता जवळपास जर पाहिलं तर औपचारिकता बाकी या सामन्यामधली 3 लिगल डिलिव्हरी हाताळायच्या, 3 वैध चेंडू ज्याला म्हणता येईल ते 3 चेंडू हाताळायचं आव्हान दिलं होतं 42 धावांचं आणि पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा, त्यानंतर षटकामध्ये 3 धावा 13 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा. दोन चेंडू शिल्लक आहे शेवटच्या या डावातील पाठलाग करताना कमी पडतो इथे बातानेचा संघ. वडराईच्या टीमनं जिथे जितेननं बॅटिंग केली, जिथे उद्देशने बॅटिंग केली, अजयनं चांगलं षटक हाताळलं, रितेशने त्याला साथ दिली आणि त्यानंतर जितेनने येऊन शेवटचं षटक सुद्धा ज्यावेळेला आवश्यकता होती त्यावेळेला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी त्याने हाताळलेली आहे. शेवटचा चेंडू आहे या डावातील शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी नितेश. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या डावातील आणि वडराईची टीम एक मोठा विजय संपादित करण्याच्या मार्गावरती आहे. 42 आव्हान दिलं होतं. 42 आव्हानाचा पाठलाग करताना बाताने टीमचा प्रवास इथे 16, 17, 18 वरतीच 17 वरती थांबलेला आहे आणि एका मोठ्या मार्जिननं मोठ्या फरकानं या सामन्याला वडराईच्या संघाने जिंकले. अभिनंदन वडराई संघ. तर दुसऱ्या बाजूला बाताने टीम आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, आपलं सुद्धा मनापासून आभार. पुढच्या सामन्याच्या दिशेने जाऊया जिथे शिवांश स्पोर्ट्स अर्थात मंडणगडचा संघ या मैदानावरती खेळताना दिसेल. त्याच्या समोर असेल जगदंब 11. या दोन संघादरम्यान सामन्याला होईल सुरुवात. त्यावेळेला पुन्हा एकदा होऊया, तोपर्यंत ऐकूया डीजे मयूरला.